त्यामध्ये सुद्धा काही एजंट घुसले, काही लोकांच्या बोगस नावा नोंदवल्या, 10 कोटीचा त्याच्यामध्ये सुद्धा फ्रॉड केला। म्हणजे बेरोजगार तरुणांना 6 महिन्यानंतर काय हा प्रश्नच निर्माण झाला। म्हणजे आपण बेरोजगाराची फॅक्टरी वाढवतो का असा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे। गिरणी कामगारांचं सचिन भाऊ बोलतील, आपल्याकडे इंडस्ट्री राहिली कुठे? आपल्याकडे इंडस्ट्री संपली। मगाशी एआयचा विषय निघाला, एआयचा विषय निघत असताना तुम्ही चांगला विषय मांडला। खरं म्हटलं तर तुम्ही चांगले विषय घेऊन येता, गरिबांसाठी असतात, लोकांसाठी असतात, पण मला एक तो प्रश्नाचा उल्लेख त्यांनी सांगितला, माझा त्याच्यावर विश्वास नाही। आता आपण अशा प्रकारचा एआय येणार, हे येणार, ते येणार, हे टेक्नॉलॉजीची व्याख्या देता, परंतु ही व्याख्या देत असताना मला सांगा एखाद्या कंपनीमध्ये, आता पूर्वी आमच्याकडे जनरल मोटर्स होती, तिथे एनआरसी होती, सेंचुरी रेऑन आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत। त्या कंपनीमध्ये दादा पहिले 5-5, 10-10 हजार लोक काम करत होते। या कंपन्या इथल्या बंद झाल्या, दुसरीकडे गेल्या, लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणली आणि तिथे 100 आणि 200 लोकांमध्ये आता काम करतायत। आज जर तुम्ही बोलला, तुम्ही मला सांगितलं मागच्या वेळा की इतक्या कंपन्या आम्ही आणल्या, त्यामध्ये बहुतेक कंपन्या माझ्या माहितीप्रमाणे की मोटर इंडस्ट्रीच्या आहेत। आणि या मोटर इंडस्ट्रीच्या आणलेल्या कंपन्या, त्याचा उल्लेख मगाशी टाटाचा त्यांनी केला, खरं म्हटलं तर टाटाचा कोण त्याच्या पाठीमागं आहे काय, कामगार मंत्र्यांनी काढावं शोधून, कोणी कशामुळे खून झाला, कोण कशामुळे झाला, हे असल्या आहे गुंडांचा मी नंतर बोलतो। परंतु सभापती महोदय, या कंपन्या ज्यावेळा आल्या, आता नवीन कंपन्या ज्यावेळा येणार त्यावेळा टाटामध्ये 1000 ते 2000 लोक जर कामाला असतील, तिथे मग आधुनिक रोबोट पद्धतीने किंवा आधुनिक पद्धतीने जर यंत्र वापरली गेली तर त्या ठिकाणी 100च्या वरती रोजगार उपलब्ध होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। पण कामगार मंत्र्यांना आम्हाला सांगणं एवढंच आहे की तुमच्याकडे जे खातं आहे, खरं म्हटलं तर कामगार खातं कोणाकडे घ्यायचं हा पहिला प्रश्न सरकारमधल्या मंत्र्यांनाच पडतो। आतापर्यंत आमचा इतिहास असा आहे की कामगार खातं म्हणजे राखीव खातं आहे, म्हणजे कामगार क्षेत्र पण संपणार आहे, तसा कामगारातला क्षेत्रातला कामगार खातं सुद्धा संपणार आहे हळूहळू। आणि फुंडकर साहेबांना मला वाटलं होतं की या क्षेत्रातला अनुभव असेल, मी त्यांचं स्वागत करेल। नाही, अनुभव असेल, त्यांचा अनुभव ज्या क्षेत्रातला होता तिथलं ते मंत्री करायला पाहिजे होते, पण त्यांना हे कामगार खातं दिलं। मागच्या वेळेला सुरेश खाडे होते, त्याच्या अगोदर पण वेगवेगळे मंत्री, मला वाटतं की गणेश नाईक, त्यांना कामगार क्षेत्रातलं नॉलेज होतं, ते त्यावेळेला कामगार मंत्री होते। त्यानंतर जे मंत्री झाले, त्यांना कामगार क्षेत्रातलं मुश्रीफ साहेब, म्हणजे कामगार खात्याचा अनुभव नसलेले ते नंतर प्रगती करतील, त्याचा अभ्यास करून त्याची पात्रता किंवा त्याची कॅपॅसिटी दाखवून त्यात दुमत नाही, पण त्यावेळेला अशा प्रकारे खातं होती की तिथे आलेला मंत्री शिकायला 6 महिने जायचा आणि मग इम्प्लिमेंट व्हायला बरेच वर्ष जायची। सभापती महोदय, मी मागचं बॅकग्राऊंड एवढ्यासाठी सांगितलं, मागचं पार्श्वभूमी एवढ्यासाठी सांगितली, एक काळ असा होता, मला वाटतं की दत्ता सामंत 2 खासदार निवडून आणायचे, 3 आमदार निवडून आणायचे, कॉर्पोरेटर मधले 10, 15, 20 नगरसेवक निवडून आणायचे। आणि एवढंच नव्हे तर जॉर्ज फर्नांडिस सुद्धा महाराष्ट्रामध्ये फार मोठं प्राबल्य होतं। त्यांनी बोलल्यानंतर मुंबई बंद म्हणजे बंद, म्हणजे महानगरपालिका असो काय असो, ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांचं एवढं मोठं कवित्व होतं। असे अनेक नेते, पहिल्या होते आमदार अण्णासाहेब पाटील आणि मला वाटतं स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे साहेब, या दोघांचं म्हणजे मराठा महासंघाचा उल्लेख मगाशी केला, त्यावेळेला त्यांचं असं ठरलं होतं की तुम्ही ग्रामीण भाग बघायचा, मी शहरी भाग बघायचा। एक वेळ असा होता की त्या दोघांनी जर या महाराष्ट्रामध्ये म्हणजे पक्षाला ताकद दिली, माथाडींची असलेली ताकद, गिरणी कामगारांची ताकद, नेहमी सत्ताधारी असलेल्या पक्षाने त्याचा निश्चितपणाने त्याचा पाठिंबा घेतलाच होता, कारण ती ताकद त्यांना माहित होती। त्यावेळेला त्यांनी जर महाराष्ट्रामध्ये लक्ष घातलं तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे सुद्धा धोरण ठरवण्याची ताकद या नेतृत्वाच्या मध्ये होती। एवढी संघटितपणा या कामगार क्षेत्राच्या माध्यमातून उभी राहिले। आज परिस्थिती काय? आज एक बोटं मोजणारी कामगार संघटना अशी स्ट्रॉंग सांगावी आम्ही आहोत, ही शेवटची लढाई आमची आहे। याच्यानंतर कामगार क्षेत्रामध्ये कोणाला न्याय देण्यासाठी कोण संघटना पुढे येईल, शंका एवढ्यासाठी आहे की आता पूर्वी नुसतं आंदोलन झालं की लगेच राज्यकर्ते बोलवायचे, बैठक घ्यायचे, न्याय द्यायचे,
पोलीस यंत्रणेला मदत करायला लावायचे, प्रशासनाला मदत करायला लावायचे, कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी सरकारच्या वतीने बाजू मांडायचे. आज परिस्थिती अशी आहे की आता जर आमचं आंदोलन एखादं झालं तर दादा पहिला पोलीस स्टेशनवाला बोलतो की तुम्ही आंदोलन करू शकत नाही. कोर्टामध्ये कुठल्याही जाओ, सिव्हिल कोर्टात जाओ, इंडस्ट्रियल कोर्टात जाओ, कुठेही गेलं की लगेच त्याला स्टे मिळतो आणि तो स्टे मिळतो 1000 मीटरच्या आतमध्ये कोणी प्रवेश करू नये. आंदोलन ही व्याख्या संपली. एक काळ असा होता की मुंबईमध्ये आंदोलन झालं की सरकारची झोप उडायची. आज महाराष्ट्रामध्ये आता बाबा आढावांचा उल्लेख इथं झाला, ज्येष्ठ नेते आहेत. आज पण एवढं वय झाल्यानंतर सुद्धा या आंदोलनासाठी त्यांनी आमची कृती समिती केली, लढाई केली. 15-20 दिवस आंदोलन, 5-10 दिवस आंदोलन चालू होतं. शेवटी मला वाटतं विनोदजी तावडे मंत्री होते, त्यानंतर मला वाटतं सुभाषरावजी देशमुख होते. हे सगळे जर सरकारच्या वतीने चर्चेला आले आणि त्यांनी या कायद्याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ हे मान्य केलं, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सगळ्या कामाच्या संदर्भामध्ये आंदोलन फार तीव्र झालं होतं. सगळी यंत्रणा बंद पडली होती. अशा प्रकारचं आज परिस्थिती अशी आहे. भाऊंनी सांगावं आता भाऊ आपण आंदोलन करू शकतो. आंदोलन करायचं म्हटल्यानंतर पहिल्या प्रथम यंत्रणेचा इतका वापर होतो, त्याला संरक्षण एवढं होणार, एवढं केलं जातं की लोकांच्या न्यायासाठी भांडण करायची परिस्थिती आता राहिलेली नाही. आणि म्हणून आत्ताच्या या सगळ्या घडामोडीमध्ये, या सर्व घडामोडीमध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली की आज आम्हाला फार मोठ्या प्रमाणात कामगार चळवळ आणि कामगार कायदे जिवंत राहतील का अशा प्रकारची शंका निर्माण झालेली आहे. मी हे एवढ्यासाठी विस्तृतपणे सांगतो कारण कदाचित उद्या या सदनामध्ये अनेक कायदे होतील, पण त्यावेळेला ही चर्चा सुद्धा महत्त्वाची लक्षात राहील की कोणीतरी या असलेल्या कायद्याच्या संदर्भामध्ये अडचण निर्माण होते म्हणून आवाज उठवला. कारण उद्या जर माथाडी कामगाराचा कायदा सोडा, बाकीचे कोणतेच कामगार राहिले नाही तर मला वाटतं की फार मोठं या ठिकाणी पूर्वीच्या सारखं या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा राहिली नाही तर अडचण होईल. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा उल्लेख करत असताना सभापती महोदय, या असलेल्या उद्योगामध्ये बदल झाले. आंदोलन कशासाठी होत आहे? कायदा टिकावा म्हणून. आम्हाला वाटलं होतं की आमची एवढी आंदोलनं झाल्यानंतर या कायद्यामध्ये सुरक्षता निर्माण होईल, अशा प्रकारचा बदल होईल. आणि म्हणून मग ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचा कायदा करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली गेली त्या वेळेला आम्ही खरं म्हणतं ही लढाई सरकारच्या विरोधातली नव्हती, काही धोरणाच्या विरोधात होती. जे काही चित्र निर्माण केलं जातं या चित्र निर्माण केलेल्या विरोधातली होती आमची. सभापती महोदय, गेल्या काही वर्षापासून असं दाखवलं जातं या माथाडी कायद्याचा वेगळ्या प्रकारचा दुरुपयोग केला जातो. काही प्रमाणामध्ये 100% ही गोष्ट खरी आहे, त्याच्यावर पण मी बोलणार आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीतून उद्योगपतींना इतका त्रास होतोय की खंडणीखोरांची संख्या वाढली. आणि ही जर चर्चा असेल, मला या बिलामध्ये अजून दादा कळलं नाही एकाही शब्दाने ज्याच्या प्रत्येक संघटनेने, प्रत्येक कामगार नेत्यांनी, मालक प्रतिनिधींची बैठक झाली, त्याचबरोबर या समितीच्या माध्यमातून जे काय आम्ही सूचना केल्या होत्या या नवीन बिलामध्ये या संदर्भातला एक जरी मुद्दा आला असता तर मी सांगितलं असतं की हा कायदा या संरक्षणासाठी करताय, त्याचं मी स्वागत केलं असतं. सभापती महोदय, या असलेल्या कायद्याची जर आपण अभ्यास केला तर आम्ही ज्या सूचना केल्या होत्या, आजही आमचं आव्हान आहे. आजही कामगार मंत्र्यांना, मुख्यमंत्री मला भेटले मगाशी, त्यांनी सांगितलं शशिकांतजी आपण होता दादा, त्या कायदा करायचा तुम्ही सांगितल्या त्याप्रमाणे कायदा केला, त्यात थोडेसे बदल केले. मी त्या थोड्या बदलामध्ये काय अडचण आहे ते बोलणार आहे. परंतु मी त्यावेळेला सांगितलं होतं की या असलेल्या सर्व गोष्टीतून आमचं एवढंच म्हणणं होतं की त्या वाईट प्रवृत्तीला बंधन करण्याची ताकद जेवढी कामगार खात्यामध्ये आहे तेवढी आम्ही केलेल्या सूचनेमध्ये सुद्धा होती. सभापती महोदय, तशा प्रकारचं कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी इथं झाली नाही. आमचा थेट आरोप असा आहे, हे बदल करत असताना मालकांनी सांगितल्यामुळे, ही चर्चा सारखी कॅबिनेटमध्ये व्हायची,
ही चर्चा बाहेर मीटिंग मध्ये व्हायची, ही चर्चा उद्योगपतींच्या असलेल्या बैठकीमध्ये व्हायची. तेव्हा आम्ही इंडस्ट्री घेऊन येतो, आम्ही घेऊन येणार, पण हे जर कायदे मोडणार असेल तर आम्ही येतो, नंतर आम्हाला इथे इंडस्ट्री आणायची नाही. मी मान्य करतो, यामध्ये सुद्धा बंधन घालण्यासाठी फार मोठी ताकद होती, पण ह्या कामासाठी आपण कायदाच मोडून टाकायचा हे मला वाटतं योग्य नव्हतं. आणि मला वाटतं की तशा पद्धतीच्या सुधारणा मी बिलामध्ये आल्या असत्या, मी त्याचं स्वागत केलं असतं. पण दादा, दुर्दैवाने तशा पद्धतीची कुठली सुधारणा येता डायरेक्ट कायदाच विसर्जित करायच्या बाबतीमधला निर्णय जर व्हायला लागला तर मला वाटतं दुर्दैव. आणि आमच्यावर किती लोकांनी अतिक्रमण करावं, कामगार खात्यावर किती लोकांनी अतिक्रमण. मध्यंतरीच्या काळामध्ये उद्योग मंत्र्यांनी आदेश काढले, ज्या खात्याचा त्यात संबंध नाही त्यांनी कामगार खात्याला सुचवायला पाहिजे नव्हतं. कामगार खात्याला न सुचवता डायरेक्ट उद्योग मंत्र्यांनी खाली आदेश काढून टाकले आणि इम्प्लिमेंट करा. मध्यंतरी पणन मंत्र्यांनी आदेश काढल्याने बोलले अंमलबजावणी करा. शेवटी कामगार खात्याच्या माध्यमातून जेव्हा स्थगिती दिली की हे आमच्या ज्युरिडिक्शन मध्ये असल्यामुळे त्याची अंमलबजावणी आम्ही करू, म्हणजे हा असलेल्या कामगार कायद्याला मालकच कोणी राहिला नाही, अशा प्रकारची या ठिकाणी माहिती आम्हाला मिळाली. सभापती महोदय, कामगार कायदा हा झाला अख्ख्या राज्यामध्ये, मगाशी त्याचा उल्लेख भाईंनी केला, 100% माथाडी कायदा इम्प्लिमेंट जर झाला असताना तर कमीत कमी 20 ते 30 लाख लोक, कदाचित कमी पकडू आपण, एवढी लोक या कायद्याच्या अंडर कव्हर झाली असती. तुम्ही हा कायदा घरकुल लावायचा म्हणताय, तुम्ही हा ऊसतोड कामगारांना कायदा माथाडीचा केला पाहिजे, हा फार चांगला कायदा आहे म्हणता. मग ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी 100% आपण इम्प्लिमेंट केला असता तर हा कायद्यामध्ये अनेक गरिबांना न्याय मिळाला असता. दुर्दैवाने 20 ते 30%च कायद्याची अंमलबजावणी झाली. जिथे संघटना मजबूत आहे, जिथे मार्केटमध्ये हब आहे, जिथे कामगार संख्या जास्त आहे, जिथे कंपन्या मोठ्या आहेत, तिथे कामगार संख्या जास्त आहे, जिथे कंपन्यांनी सहकार्य केलं, मी कामगार कायदा सांभाळतो, स्वीकारतो, त्या ठिकाणी फक्त कामगार कायदे लागू झाले. अशा प्रकारची निश्चितपणाने माहिती आम्हाला त्यावेळेला मिळाली. सभापती महोदय, कामगार कायदा लागू करत असताना सुद्धा या कामगार कायद्याच्या पळवाटा काढण्याचं काम ही कंपनीची असलेले मॅनेजमेंट सातत्याने करत आहे. कुठल्याही कायद्याची तुम्ही कुठल्याही गावा, आता तुम्ही घरेलू कामगार कायदा केलेला आहे, मला तुम्ही सांगा ना किती घरेलू कामगार. अहो, त्या दिवशी पण म्हणालो, इमारत बांधकाम कायदा केला तो सुद्धा तुमच्याकडे 16,000 कोटी रुपये जमा झाले दादा, 16,000 कोटी. फक्त किती टक्क्यावर लागलेत माहिती आहे का? 2-4% पण लागू लागलेला आहे. तो जर इमारत बांधकाम विभाग जर 100% लागू झाला ना, अख्ख्या राज्याचं कर्ज इमारत बांधकाम विभागात पूर्ण करू शकतो. फक्त सरकारी यंत्रणेवर हा कायदा लावला की त्याचे 1% तुमच्याकडे जमा होता. पण ते केल्यानंतर, जमा केल्यानंतर मजा फार आहे. ती मजा अशी आहे की हल्ली सरकारने एखादी दादा योजना आणली, तुमच्या पण कानावर कधी कधी असं पण तुम्हाला बोलता येत नाही, की त्या योजनेची अंमलबजावणी करताना त्याचे लूज फॉल काढले जातात. मग तिथे एजंट निर्माण होतात. मग ते एजंट त्या योजनेमध्ये नावं घुसवतात आणि मग लाभार्थी लगेच उभे राहतात. आणि अशा प्रकारचे लाभार्थी त्या कामगार कायद्यामध्ये सुद्धा झाले. इमारत बांधकाम विभागामध्ये तर मागच्या वेळेला माझं तर असं म्हणणं होतं की ज्याचे पैसे लेवी रूपात जमा होतात ते लाभार्थ्यांना ते फायदा मिळाला पाहिजे. आपण इतक्या योजना दिल्या, पैसे शिल्लक आहे म्हटल्यानंतर धडाधड 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 योजना चालू केल्या. त्यांच्या मुलांचं लग्न, त्यांच्या शिक्षणाचा खर्च, त्याच्यानंतर मध्यान्ह जेवण भोजन योजना. दादा, मला कधी कधी आश्चर्य वाटतं, तुम्ही खरं म्हणतं तर अजून तुमच्या खात्यामधून तुम्ही विद्यार्थ्यांसाठी जेवणाची अशा प्रकारची योजना आणलेली नाही आहे. त्या राज्यामध्ये असं खातं कुठलं नाही की तिथं जेवणाची योजना नाही. तरी तुम्ही मला वाटतं आता कॅबिनेटमध्ये एक योजना बंद करून टाकलेली आहे. ते काय, ते आनंदाचा शिदा आणि शिवभोजन, शिवभोजन ते बंद केलं. नाहीतर बघा तुम्ही, माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा सगळीकडे आपल्याकडं आदिवासी विभागामध्ये सगळीकडे जेवणाचं, म्हणजे आपल्या कुठचा एकही बालक आता कुपोषित नाही. आता माझा अभ्यास आहे, एवढ्या योजना दिल्यामुळे एकही बालक कुपोषित नाही. परंतु आमच्याकडे ती मध्यान्ह योजना, आता ती भोजन योजना बंद केली. मला वाटतं ती बंद का केली तर त्याच्यामध्ये बोगस नावाची नोंदणी झाली, कळली, आणि मग कळलं की हे सरकारला फसवण्याचं काम होतंय आणि त्यामुळे ती योजना बंद करण्याचा प्रयत्न केला.
पण ते बंद झाल्यानंतर अनेक लोक त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय झाला असेल, असो, मी त्याच्यावर बोलणार नाही. परंतु मग मध्ये काय काढलं, भांडी, त्याच्यानंतर त्यांना किट द्यायचे, त्याच्यानंतर त्यांच्या विमा उतरवायचं. जे खरोखर त्यांना गरीब आहेत त्यांना, नाक्यावरचे इमारतीचे कामगार मी समजू शकतो, पण त्या लोकांना हे सर्व देत असताना ते खरे लाभार्थी आहेत त्यांना दिलं असतं मी समजलं असतो ना दादा. पण अशी परिस्थिती झाली की मध्यंतरीच्या काळामध्ये ज्याला भांड्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना त्याला ती कॅपॅसिटीच राहिली नाही. 10 लाख या निवडणुकीच्या अगोदर 3-4 महिने अगोदर 6 महिने 10 लाख भांड्याची कॉन्ट्रॅक्ट त्याला मिळालं की तू 10 लाख तरतूद हे करून घ्या. तो बाजारात फिरला, कोणीतरी मला हे करायचं ते करायचंय. असा विषय आहे की योजना आणल्यानंतर जे लाभार्थी सुद्धा निवड केली पाहिजे. मी काल सुद्धा बोललो, संजय गांधी निराधार योजनेमध्ये सुद्धा अशीच माणसं घुसवायला सुरुवात केली. इथं निवडणुकीत आणि पक्षाचा विषय येत नाही, इथं विषय येतो कोणाचा, जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय होतो त्याचा होतो. काही ठिकाणी असं झालं भाऊ की शेतावर काम करणारे ज्याचा काही इमारत बांधकामाशी संबंध नाही, काही पक्षांनी तर ऑफिसमध्ये बसून फॉर्म भरायला सुरुवात केली. माझ्याकडे यादी आहे, कामगार मंत्र्यांना मी देणार आहे. एवढी यादी दिली म्हणजे मुंबई शहरामध्ये सगळ्यात जास्त इमारत बांधकाम विभाग आहे. इतक्या इमारती, इतके बांधकाम आहे, तिथे फक्त 1000 ते 1500 लोकांनी नोंदी केल्या. आणि जिथे कधीच नाही, म्हणजे मी कुठं असेल शकते, मी असं म्हणत नाही कोणा आक्षेप घे, कारण यांनी नोंदीत केल्या नसेल, तिथे 50,000 1 लाख लोकांच्या नोंदी झाल्या. म्हणजे एखाद्या ग्रामीण भागामध्ये इतके बांधकाम एका वर्षात कशी वाढले, हा पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादा प्रश्न पडला. म्हणजे मागची ज्यावेळा 13-14चा मी आढावा, 19-20चा आढावा घेतला, 20-21चा घेतला, श्रीकांतजी 19-20ला त्या जिल्ह्यामध्ये फक्त 5 ते 7 हजार होते. आणि 19-20 नंतर 22-23, 24-25चं काढलं, तिथं 27 ते 28 हजार झाले. म्हणजे एखाद्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याच्या संदर्भामधले अनेक किस्से आहेत. आणि ह्या किस्स्यामध्ये हा कामगार कायदा सुद्धा निश्चितपणाने भरडला गेला. आता तुम्ही मला ह्याचा आणि कामगार कायद्याचा काय संबंध आहे, आता त्याला कारण मी सांगतो की या कामगार कायद्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम ॲबॉलिश करण्याच्या बाबतीमधल्या तरतुदी आहेत, त्यानंतर लेबर कॉन्ट्रॅक्ट ॲबॉलिश करण्याच्या तरतुदी आहेत, त्यानंतर माथाडी कायदा ॲबॉलिश करण्याच्या तरतुदी आहेत. गेली 20 वर्ष झाली या ठिकाणी. मग आम्ही याला तेवढे तुम्ही जबाबदार आहे तेवढे आम्ही पण जबाबदार. हे 20-25 पूर्वी त्या ठिकाणी कमिट्या केल्या जायच्या, म्हणजे वर्ष संपायच्या अगोदरच त्या कमिट्या अपॉइंटमेंट केल्या जायच्या. मग मालक प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी जे बायलॉज प्रमाणे दिलेले आहे त्याप्रमाणे त्या नियुक्त करायचं आणि त्याचं कमांडिंग असायचं. कमांडिंग दुर्दैव असं आहे की गेल्या काही वर्षापासून 20-25 वर्ष 20 वर्ष झाली त्याला कामगार क्षेत्र, मालक क्षेत्र हे बाजूला गेलं आणि तिथं आता काय आलं, कार्यकर्ता क्षेत्र आलं. कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये सगळ्यांचे एवढे मोठे झाले, एवढी संख्या वाढलेली आहे, मग तो कार्यकर्ता कुठेतरी ऍडजस्ट केला पाहिजे. म्हणून मग तो कार्यकर्ता ऍडजस्ट करण्यासाठी या असलेल्या समित्या आहेत त्याच्यामध्ये सोय करण्याचा प्रयत्न केला. मी सोय एवढ्यासाठी म्हणते सोपं आपलं मी तुम्हाला यादी देऊ शकतो, म्हणजे मी असं खोटं बोलणार नाही की ज्याचा काही कामगार क्षेत्राशी संबंध नाही, ज्याचा काही मालक क्षेत्राशी संबंध नाही, ज्याचा कोणाची व्यापारी क्षेत्राशी संबंध नाही, ज्याचा कोणी ह्या क्षेत्राशी संबंध नाही, अशी नावं अशी दिली गेली की आश्चर्याची गोष्ट आहे की त्यामुळे या नावाच्या बाबतीमध्ये आम्ही आक्षेप पण घेतला. मला आठवतोय साबीर शेख होते त्यावेळेला पहिल्या वेळा सत्तांतर झालं आणि साबीरभाई त्यावेळेला कामगार मंत्री होते. एकदम फरडा वक्ता आणि जोरदार व्यक्तिमत्व होतं. आणि त्यावेळेला असं शिफारस आली होती की शिवसेनेचे पदाधिकारी इथं घ्यायचे. आमच्याकडून बोर्डाकडून याद्या मागवल्या जायच्या सगळीकडंच. आणि ह्या याद्या मागितल्यानंतर या यादीवर अभ्यास करून मग त्याच्या प्रकारची ज्यांची संख्या असेल मालकांची, कामगारांची, त्याप्रमाणे त्यांची नियुक्ती व्हायची. त्यावेळेला साबीरबाईंकडे आम्ही गेलो आणि सांगितलं, साबीरबाई हे असं जरी असलं आमचे संघटना समजा काँग्रेस विचाराची आहे, परंतु तुमची भूमिका काय. मला अभिमानाने सांगायला वाटलं बाई भाऊ, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की माझ्याकडे यादी येईल ती कामगार क्षेत्रातल्या निगडीत असलेल्या लोकांनाच मी प्राधान्य देईन. मला अभिमानाने सांगावं लागतं की त्यावेळेला साबीरबाईंनी माथाडी कामगारांचे नेते
माथाडी कामगारांशी संबंधित घटक, व्यापाऱ्याशी संबंधित घटक यांची कमिटी करून न्याय दिला गेला. आता हे विलंब का झाला? नंतर हळूहळू त्याला पार्टी स्पीड एवढं वाढायला लागलं. म्हणजे आमच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुद्धा आमचं नोंदणी का थांबली? काँग्रेस आणि राष्ट्रवादी. त्याच्यानंतर आम्ही आलो. आता आम्ही आल्यानंतर आमचं ठरलं मग की नाही अर्धा हितं पण वाटप करून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये स्पर्धा झाली, त्यामुळे ते परत थांबलं. मग एकदा आम्ही थांबल्यानंतर आमची सत्ता पण गेली. आम्ही थांबलो नसतो त्यावेळेला अनेक गोष्टीमध्ये तर आम्ही काय सत्तेवरून गेलो नसतो. पण त्यावेळेला निर्णय घेताना एवढे आम्ही विलंब करत गेलो, त्यामुळे आमची सत्ता गेली. त्यानंतर तर आजपर्यंत कामगार मंत्री महोदय, ज्याचा तुम्ही उल्लेख इथे केलेला आहे की 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ते झालं नाही, तर त्यावेळेला आमची सत्ता आल्यानंतर गेल्यानंतर आपली आली, म्हणजे युतीची आली. 20 वर्ष झाली, याद्या घेतल्या गेल्या. मध्यंतरीच्या काळी फक्त 2 बोर्डावर फक्त नियुक्त्या दिल्या. त्या नियुक्त्या कशा आहेत तुम्ही माहिती घ्या. ज्याचा काही कामगार क्षेत्राशी संबंध नाही, ज्याचा व्यापारी क्षेत्राशी संबंध नाही, पण त्याच्या नियुक्त्या करून टाकल्या. काय येऊन ते तिथं करणार आहे? बोर्डावर ज्यावेळेला वन पॉवर बोर्ड असतं त्यावेळेला तो अधिकार तिथल्या असलेल्या चेअरमनला, तो अधिकार तिथल्या असलेल्या कमिटीला जातो. बोर्डावर कंट्रोल करण्यासाठी आजपर्यंतची परंपरा प्रथा अशी होती की तिथे स्वायत्त मंडळ म्हणून त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार होते आणि ते अधिकार त्याप्रमाणे ते अंमलबजावणी करत असत. आणि त्यामुळे नियंत्रण असायचं. डेप्युटी कमिशनर असेल, असिस्टंट कमिशनर असेल, जीएलओ असेल, या सगळ्यावर त्यांचं नियंत्रण असायचं. आणि त्यामुळे कायदे, नियम, प्रथा, परंपरा त्याच्या इम्प्लिमेंटेशन करत होत होतं. गेल्या 10 वर्ष 20 वर्षामध्ये याची अंमलबजावणी झाली नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्याचा उल्लेख आपण करताय की ज्याचा परिणाम असा झाला की या बोर्डावरचं नियंत्रण चुकलं गेलं. आणि मग राज्यकर्ते म्हणून मी माफी मागतो, पण त्यावेळेला जे राज्यकर्ते बसले त्यांना वाटलं की ह्या नियुक्त्या होऊ नये. जसं महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणुका आता होत नाही, प्रशासकीय बॉडी आली की संपूर्ण कंट्रोल हा मंत्र्यांच्याकडे येतो किंवा मुख्यमंत्र्यांकडे येतो किंवा कोणाकडे असेल त्या खात्याकडे येतो. तशा पद्धतीने या असलेल्या कामगार क्षेत्रामध्ये या नियुक्त्या रखडल्यामुळे संपूर्ण अधिकार जो आहे तो या कामगार खात्याचा हा सेंट्रलाइज झाला आणि तो मंत्रालय स्तरावर आला, तो कमिशनर स्तरावर आला, तो सचिव स्तरावर आला. त्याचा फायदा होण्याची तोटा झाला. मग आमच्या लोकांचं असलेलं नियंत्रण, आमच्या लोकांसाठी कायदा बनवण्यासाठी जो असेल नियंत्रण, मग लेवी वाढवायची असेल, मजुरी वाढवायची असेल, त्या प्रकारची चर्चा करून काही वादविवाद, त्यांचा रोज वादविवाद असतात. म्हणजे अण्णासाहेब पाटील साहेबांचा उल्लेख एवढ्यासाठी मी मुद्दाम करतो की त्यांनी पहिल्या प्रथम माथाडी कायदा तर केलाच, पण सोसायटी निर्माण केली ज्याच्यामध्ये सगळ्यात स्वस्त, बाजारापेक्षा सर्वात स्वस्त अशा प्रकारचं त्या ठिकाणी माल दिला जायचा, वस्तू दिल्या जायच्या. पतपेढी निर्माण केली. आजही आमची पतपेढी आज राज्यामध्ये सगळ्यात मोठी पतसंस्था आहे. तुम्ही आपण आला होता, नरेंद्र पाटील आपण सगळेजण होता, मी त्यावेळेला नव्हतो, मी सातारला होतो, मग आपण तिथं भेट दिली. आणि महाराष्ट्रातल्या इतिहासातल्या, देशातल्या इतिहासातला अजून एक आहे की माथाडी हॉस्पिटलचं स्वतःचं हॉस्पिटल आहे. तिथं पहिले 1 रुपया नाममात्र दराने, 1 रुपया नामाने, प्रवीणचा मी मुद्दाम उल्लेख करणार आहे नंतर, आहे ना, देणार ना तुझं. मी सारखं, मी तर आजही म्हणतोय प्रवीण दरेकरच राज्य चालवतोय. हो, आज राज्य कर्जबाजारी आहे, पण जेवढ्या योजना येतात, लाडकी बहीण प्रवीण दरेकर, म्हणजे मुंबई बँक, सॉरी मुंबई बँक, माथाडी कामगारांना पैसे द्यायचे झाले मुंबई बँक, माडाला पैसे द्यायचे झाले मुंबई बँक, अजून कुठे कुठे पैसे देतो ती यादी द्या. म्हणजे तुमचा म्हणजे मी प्रवीण दरेकरांचं खरोखर, नाहीतर लाडकी बहिणीला पैसे तुमच्या, आणि विषय आहे त्याचा, वजन पण आहे त्याचा. मंत्री झाला नाही दुःख आहे, मित्र आहे आमचा, तो मंत्री व्हावा अशी आमची इच्छा.